आज आपण बनवूया सुके मटण। सुके मटण बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो मटण, 2 मोठे कांदे, 7 ते 8 सुक्या खोबऱ्याचे काप, 4 टीस्पून खसखस, 4 टीस्पून अद्रक लसणाची पेस्ट, 4 टीस्पून दही, 2 टीस्पून लाल तिखट, 1 तेजपत्ता, 1 टीस्पून हळद, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल। प्रथम एका लोखंडी कढई किंवा तव्यात अगदी थोडा तेलावर कांदा, सुके खोबरे व खसखस वेगवेगळे भाजून घ्या। आता भाजलेले हे जिन्नस एकत्र करून याचं वाटण वाटून घ्या। मटण स्वच्छ धुवून कापून घ्या। आता मटणाला दही, अद्रक लसणाची पेस्ट, मीठ, हळद, वाटलेलं वाटण आणि लाल तिखट लावून घ्या। या मॅरिनेशन मध्ये मटणाला छान एकजीव करा आणि साधारणतः 15 मिनिटांसाठी हे मटण असंच मॅरिनेट करून ठेवा। आता पॅन किंवा प्रेशर कुकर मध्ये तेल तापवा, मग त्यात चिरलेला कांदा घाला। कांदा लाल झाला की मग यात तेजपत्ता घाला। त्यानंतर यात मॅरिनेट केलेलं मटण घाला। आणि सर्वात अखेरीस यात पाणी घाला आणि हे मटण शिजवायला ठेवा। प्रेशर कुकर मध्ये साधारणतः 4 शिट्ट्यांमध्ये मटण सहज शिजते। शिजल्यानंतर हे मटण एका पॅन मध्ये काढून घ्या आणि यातील सर्व रस आटवून घ्या। मटण अगदी सुकं म्हणजे ड्राय करा। तयार झालं तुमचं सुके मटण। मटणाची उकड ही अतिशय सोपी, पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी आहे। गावाकडे अळणी मटण या नावाने प्रचलित मटणाची उकड आवर्जून बनवली जाते आणि तितक्याच आवडीने खाल्लीही जाते। चला मग आज बनवूया मटणाची उकड। मटणाची उकड बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो उराडीचं मटण अर्थात मटण चॉप्स, 1 मोठा कांदा, 4 ते 5 आल्याचे लहान तुकडे, 3 दालचिनीचे तुकडे, 2 चमचे जिरे, 5 ते 6 काळी मिरी, 1 लिंबाचा रस, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल। मटणाची उकड बनवण्यासाठी शक्यतो उराडीचं मटण अर्थात मटण चॉप्सचाच उपयोग करावा, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे उकड बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मटण पीसेसचा उपयोग करू शकता। आता सर्वप्रथम मटण चॉप्स वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या। या चॉप्सचा प्रत्येक भाग पाण्याने साफ करून घ्या। धुतलेले हे मटण चॉप्स आता कापून घ्या।
चॉप्सला चिकटलेली चरबीची परत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काढा किंवा ठेवा। यानंतर हे मटण चॉप्स एका भांड्यात घ्या आणि यावर मीठ घाला, आल्याचे बारीक तुकडे घाला, दालचिनीचा तुकडा घाला, काळी मिरी घाला, जिरे घाला, हळद घाला आणि एका लिंबाचा रस पिळून हे मटण चॉप्स चांगले एकजीव करा। मसाल्यात हे मटण चॉप्स चांगले घोळसून घ्या आणि हे चॉप्स किमान 45 मिनिटे तरी या मॅरिनेशन मध्ये असेच ठेवून द्या। 45 मिनिटांनंतर प्रेशर कुकर मध्ये तेल तापवा। तापलेल्या तेलात दालचिनीचा एक तुकडा घाला, नंतर यात बारीक चिरलेला कांदा घाला। कांदा तेलावर चांगला परतून घ्या। कांद्याला छान बदामी रंग आला की मग यात मॅरिनेट केलेले मटण चॉप्स घाला। तेलावर हे चॉप्स चांगले भाजून घ्या। कुठल्याही प्रकारचं नॉनव्हेज बनवताना नेहमी लक्षात ठेवा की तेलावर ते चांगलं भाजलं पाहिजे, किमान 10 मिनिटे तरी, कारण तेलावर भाजल्यामुळेच नॉनव्हेजला असलेला उग्र वास निघून जातो। आता आपले मटण चॉप्स तेलावर चांगले भाजले की मग यात 3 ग्लास गरम पाणी घाला आणि कुकरचे झाकण बंद करून उकड शिजवायला ठेवा। या मटणाच्या उकडीला शिजण्यासाठी कुकरच्या 5 शिट्ट्या करा। 5 शिट्ट्यांमध्ये मटणाची उकड योग्य शिजते। तयार झाली अतिशय चवदार, चटकदार आणि पौष्टिक अशी मटण उकड। या मटणाच्या उकडीला इतिहासाचीही जोड आहे। पूर्वी युद्धावर गेलेला योद्धा शक्ती आणि ताकदीसाठी कमी पदार्थ वापरून तयार केलेल्या मटणाच्या या उकडीचं सेवन करत असत। आखाडीचं वशाटमध्ये आज आपण बनवूया मटण मसाले भात। त्यासाठी आपण घेणार आहोत अर्धा किलो मटण, 1 कप बासमती तांदूळ, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 आल्याचे तुकडे, 1 मोठा कांदा, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, 1 चमचा शहाजिरे, अर्धा जायफळ, 1 दालचिनीचा तुकडा, 1.5 चमचा घाटी मसाला, 1 चमचा संकेश्वरी मिरचीची पूड, 3 चमचे दही, 1 चमचा हळद, चवीपुरता मीठ आणि 50 ग्राम बटर। सर्वप्रथम मटण स्वच्छ धुवून घ्या। यानंतर सर्व मसाले एकत्र करून याचं वाटण तयार करा। धुतलेल्या मटणाला वाटलेला हा मसाला लावा। आणि या मसाल्यात मटण छान मिक्स करून घ्या। वरून यात हळद, मीठ आणि दही घाला व पुन्हा सर्व एकत्र मिळवून घ्या आणि या मसाल्यात मटण 20 मिनिटे मुरू द्या। यानंतर कुकरमध्ये बटर तापवून घ्या। बटर तापलं की मग यात मुरवत ठेवलेलं मटण घाला। 5 ते 7 मिनिटे हे मटण मसाल्यात चांगलं भाजून घ्या।
यानंतर गरजेपुरतं पाणी घालून कुकरचं झाकण बंद करा आणि मटण शिजवून घ्या. चार शिट्ट्यांनंतर कुकरचं झाकण उघडा. शिजलेल्या मटणात असलेलं पाणी पूर्णपणे आटवून घ्या. हे मटण पूर्णपणे सुकं करून घ्या आणि एका वेगळ्या भांड्यात काढून घ्या. यानंतर भिजवलेल्या बासमती तांदळाला मीठ लावून घ्या आणि कुकरमध्ये पुन्हा बटर तापवायला ठेवा. तापलेल्या बटरमध्ये मग हे बासमती तांदूळ घाला आणि तांदूळ चांगले परतून घ्या. पाच मिनिटं परतल्यानंतर तांदळात पाणी घाला आणि एक शिट्टी करून भात शिजवून घ्या. भात शिजेपर्यंत उभा चिरलेला कांदा तळून घ्या. छान सोनेरी रंगावर हा कांदा तळा. भात शिजला की मग कुकरमध्येच अशा प्रकारे खोलगट भाग करा. व त्यात शिजलेलं मटण घाला. भाताने मटण पूर्णपणे झाकून घ्या आणि मटणाला भातामध्ये मुरू द्या. वरून तळलेला कांदा घाला. कांदा भातावर पूर्णपणे पसरवा आणि कुकरचं झाकण बंद करा आणि एक शिट्टी करा. तयार झाला झटपट तयार होणारा मटण मसाले भात. सहस्त्र अर्जुनाचे वंशज असलेला सावजी समुदाय मोठ्या दिमाखाने मिरवतो तो आपला मसाला. आणि आपली मटण करण्याची जरा वेगळी पण भन्नाट पद्धत. कुणी एकदा का हे मटण चाखलं तर पैजेवर सांगितलं जातं की आयुष्यभर ही चव विसरली जाणार नाही. काही खवय्ये तर आजही नागपूर आणि विदर्भाची वारी करतात, ती फक्त खास या सावजी मटणासाठीच. जर संत्र्याची बर्फी ही नागपूर विदर्भाची कलगी आहे, तर सावजी मटण हा त्यांच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. विदर्भ विशेषमध्ये आज आपण बनवणार आहोत करायला थोडीशी किचकट पण केल्यावर जबरदस्त चव असलेलं सावजी मटण. सावजी मटण बनवण्यासाठी आपल्याला लागेल 500 ग्राम मटण, 3 चमचे धणे, 1 चमचा शाही जिरे, 1 चमचा जिरे,
1 चमचा बडीशेप, 10 ते 12 काळी मिरी, 7 ते 8 लवंगा, 1 मोठी वेलची, 7 ते 8 सुक्या लाल मिरच्या, 1 चमचा खसखस, 1 तेजपत्ता, 2 मोठे कांदे, 5 ते 6 पालकची पाने, 4 चमचे ज्वारीचं पीठ, 4 चमचे आलं लसणाचं पाणी, 1.5 चमचा लाल मिरची पूड, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि गरजेपुरतं तेल. सर्वप्रथम स्वच्छ धुतलेल्या मटणाला हळद, मीठ आणि कच्चं तेल लावून घ्या. या मॅरिनेशनमध्ये किमान 20 मिनिटे तरी हे मटण मुरवत ठेवा. यानंतर तव्यात किंवा पॅनमध्ये सर्व सुका अख्खा गरम मसाला एक एक करून भाजत राहा. सर्वात शेवटी या मसाला ज्वारीचं पीठ घाला आणि तेही खमंग भाजून घ्या. ज्वारीच्या पिठाचा छान खमंग सुवास सुटेपर्यंत मसाला भाजत रहा. आता भाजलेला हा मसाला वाटून घ्या. याची बारीक पूड तयार करून घ्या. तयार झाला कोरडा सावजी मसाला. यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल तापवा व थोड्याशा तेलात चिरलेला कांदा घाला. कांदा छान भाजत रहा. कांद्याचा रंग काळपट होईपर्यंत भाजत रहा. आता भाजलेल्या या कांद्यात पालकची पानं मिसळा आणि याचं ओलं वाटण तयार करून घ्या. आता वाटलेल्या या ओल्या वाटणात आपण तयार केलेली कोरडी सावजी मसाल्याची पूड घाला आणि छान एकजीव करून घ्या. यात थोडंसं पाणीही वाढवा व हा मसाला 30 ते 40 मिनिटं असाच मुरवत ठेवा.
मसाला जितका मुरेल तितकं कालवण अधिक चवदार होईल. आता 40 मिनिटांनंतर मुरवत ठेवलेला हा मसाला वस्त्रगाळ करून घ्या किंवा गाळणीने गाळून घ्या. तयार झाला तुमचा सावजी मसाला. आता पॅन मध्ये तेल तापवायला ठेवा व तापलेल्या तेलात आलं लसणाचं पाणी घाला. आलं लसूण छान भाजत आला की मग यात आपण तयार केलेला सावजी मसाला घाला आणि मसाला चांगला भाजून घ्या. मसाला भाजत आला की मग यात लाल मिरची पूड आणि हळद घाला व मसाला पुन्हा भाजत रहा. मसाल्याचं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजत राहायचा आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिटांनंतर मसाल्याचं तेल सुटू लागलं की मग यात मुरवत ठेवलेलं मटण घाला आणि मसाल्यात हे मटण छान भाजून घ्या. पाच मिनिटं मटण भाजल्यावर मग यात गरम पाणी घाला आणि कमी असल्यास चवीपुरतं मीठ घाला. लक्षात ठेवा की मटण कधीही गरम पाण्यातच शिजवावं. आता मटण किमान 30 ते 40 मिनिटं तरी शिजू द्या. तुम्ही हे मटण कुकरमध्येही शिजवू शकता. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये मटण छान मऊ शिजते. सर्वात अखेरीस कोथिंबीर घालून सर्व्ह करा जगप्रसिद्ध असं सावजी मटण.
नॉनव्हेजच्या खवय्यांना मटणामध्ये सर्वात जास्त आवडणारा प्रकार म्हणजे मटणाचे चॉप्स. मटणाचं कालवण किंवा मटणाच्या बिर्याणीपेक्षा खवय्यांना मटणाचे चाप खायला अधिक आवडतात. आणि या मटण चॉप्सला घाटी मसाल्यात मुरवून बनवलं तर क्या बात है. तर मग आज आपण बनवूया तोंडाला पाणी आणणारे सुके मटण चॉप्स. सुके मटण चॉप्स बनवण्यासाठी आपल्याला लागेल मटणाचे 6 चॉप्स, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, 1 चमचा शहाजिरे, 2 तुकडे दालचिनीचे, 7 ते 8 काळी मिरी, 3 ते 4 लवंगा, 1 दगडी फूल, 1 मोठी वेलची, 3 ते 4 हिरवी वेलची, 2 चमचे खसखस, 1 जायफळ, 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या, 1 चिरलेला कांदा, 1 टोमॅटो, 4 ते 5 चमचे आलं लसणाची पेस्ट, 2 चमचे नारळाचं वाटण, 2 चमचे घाटी मसाला, 1.5 चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम चिरलेले मटण चॉप्स घ्या आणि वाहत्या पाण्यात हे चॉप्स स्वच्छ धुवून घ्या. यानंतर धुतलेल्या या चॉप्सवर मीठ, आल्याचा तुकडा, दालचिनीचा तुकडा, 3 ते 4 काळी मिरी, 1 चमचा जिरे आणि हळद घाला. आता यात गरजेपुरतं पाणी घालून हे चॉप्स कुकरमध्ये शिजवून घ्या. कुकरच्या 4 शिट्ट्या करा. या दरम्यान वरील साहित्यामध्ये सांगितलेला सर्व अख्खा गरम मसाला एकत्र करून त्याची मिक्सरमध्ये बारीक पूड तयार करून घ्या. यानंतर ही पूड आलं लसणाच्या पेस्टमध्ये मिक्स करा. आता लोखंडी कढईत तेलावर चिरलेला कांदा आणि टोमॅटो परतून घ्या. कांदा टोमॅटो छान भाजला की मग यात आलं लसणाच्या पेस्टमध्ये मिक्स केलेला मसाला घाला. थोडंसं पाणी घालून हा मसाला तेलावर चांगला परतून घ्या. मसाला भाजत आला की मग यात घाटी मसाला घाला आणि हे दोन्ही मसाले पळीच्या सहाय्याने अशा तऱ्हेने चांगले एकजीव करा. साधारणतः 5 मिनिटं तरी हा मसाला भाजू द्या. मसाल्याचा तिखटपणाचा उग्र वास गेला आणि मसाल्याला तेल सुटू लागलं की मग यात ओल्या नारळाची पेस्ट घाला. नारळाचं हे वाटण तेलावर चांगलं भाजून घ्या. किमान 2 ते 3 मिनिटांनी मसाल्याला छान उकळी फुटेल. याला उकळी फुटली की मग यात शिजलेले मटण चॉप्स घाला. मसाल्यामध्ये हे मटण चॉप्स चांगले एकजीव करा. आता यात थोडंसं पाणी घाला आणि मंद आचेवर मसाल्यात हे मटण चॉप्स चांगले मुरू द्या.
5 ते 7 मिनिटांनंतर आच वाढवून घ्या आणि मसाल्यातलं पाणी पूर्णपणे आटवून घ्या. पाणी पूर्ण आटलं की तयार झाले सुके मटण चॉप्स. सुके मटण चॉप्स बनवताना लक्षात ठेवा की हे चॉप्स शिजवतानाच आपण मीठ घातलंय, त्यामुळे जर कमी असेल तरच याला वरून मीठ घाला. मटणाच्या नेहमीच्या रेसिपीजपेक्षा थोडेसे वेगळे, चमचमीत आणि झणझणीत असे सुके मटण चॉप्स यंदाच्या गटारीला तुम्ही जरूर करून पहा. आज आपण बनवणार आहोत मटण पुलाव. मटण पुलाव बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो मटण, अर्धा किलो बासमती तांदूळ. गरम मसाल्यांमध्ये आपल्याला लागेल 2 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट, 1 टेबलस्पून जिरे, 3 ते 4 दालचिनी, 3 ते 4 काळी मिरी, 3 ते 4 लवंगा, 2 टेबलस्पून जायफळ पावडर आणि 6 ते 7 काजू. एक उभा चिरलेला कांदा, 2 टेबलस्पून दही, 1 लिंबाचा रस, 1 टेबलस्पून हळद, चवीपुरतं मीठ, तेल किंवा बटर आणि केसर. सर्वप्रथम धुवून चिरलेल्या मटणाला मीठ, हळद आणि लिंबू लावून 5 ते 10 मिनिटांपर्यंत मॅरिनेट करून घ्या. यानंतर कुकर किंवा पॅन मध्ये तेल किंवा बटर तापवा. मग यात चिरलेला कांदा घाला. कांद्याला छान सोनेरी रंग आला की मग यात मॅरिनेट केलेलं मटण घाला. आणि नंतर यात दही घाला आणि हे मटण छान भाजून घ्या. पाच ते 7 मिनिटांसाठी हे मटण तेलावर भाजल्यानंतर यात पाणी घाला आणि हे मटण शिजवून घ्या. दहा ते 15 मिनिटांनी शिजलेले हे मटण एका बाउल मध्ये काढून घ्या. आता तयारी करा पुलाव बनवण्याची. एका पॅन मध्ये बटर किंवा तेल घाला.
बटर किंवा तेल तापल्यावर यात जिरे, लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि काजू घाला. सर्वात शेवटी यात आलं लसणाची पेस्ट घाला. काजू छान सोनेरी रंगावर परतले की मग यात चिरलेला कांदा घाला. कांद्याचा रंग बदलला की धुवून भिजवलेल्या तांदळात जायफळ पावडर मिसळा आणि हे तांदूळ तेलात घाला. तेलावर तांदूळ छान परतून घ्या. आणि मग यात चवीपुरतं मीठ घाला. आता शिजलेलं मटण या परतलेल्या भातात मिक्स करा आणि पाणी घालून हे तांदूळ दमावर ठेवा. साधारणतः 5 मिनिटात हा मटण भात शिजतो. सर्वात अखेरीस सुरी किंवा फोकच्या सहाय्याने शिजलेल्या या भाताला असे होल करून घ्या. आणि मग यात दुधात भिजवलेले केसर घाला. आणि पुलाव पुन्हा एकदा दमावर ठेवा. तयार झाला तुमचा टेस्टी आणि टेम्पटिंग असा मटण पुलाव. हा मटण पुलाव नक्की घरी करून पहा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. मग आज बनवूया पार्टी स्पेशल नॉनव्हेज डिश खीमा पाव.
खिमा पाव बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो मटण खिमा, 4 चमचे आलं लसणाची पेस्ट, आवडीनुसार लसणाची पात, 2 मोठे कांदे, 1.5 चमचा घाटी मसाला, 1 चमचा दही, 1 लिंबाचा रस, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ, 1 क्यूब बटर, पाव किंवा ब्रेड आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम मटणाच्या खिम्याला हळद व मीठ लावून घ्या. वरून यात लिंबाचा रस पिळा. आता यात बारीक चिरलेली लसणाची पात घाला. थंडीच्या या दिवसांमध्ये ताजी लसणाची पात बाजारात येते आणि प्रकृतीला गरम असणारा लसूण थंडीच्या दिवसात खाणं कधीही चांगलं. त्यामुळे आवडत असल्यास तुम्ही खिम्यात लसणाची पात वापरू शकता. वरून यात 1.5 चमचा घाटी मसाला घाला आणि सर्वात शेवटी थोडंसं दही घालून या मसाल्यात खिमा किमान 15 मिनिटं तरी मुरवत ठेवा. खिमा जितका मुरेल तितका चवीला खमंग लागेल. आता 15 मिनिटांनी पॅनमध्ये चिरलेले कांदे भाजत घाला आणि वरून यात ठेचलेलं आलं लसूण घाला. नंतर यात मुरवत ठेवलेला खिमा घाला. मध्यम आचेवर खिमा तेलावर छान भाजून घ्या. साधारणतः 5 मिनिटं तरी खिमा सतत भाजत राहा. आता यात गरम पाणी घाला आणि झाकण घालून खिमा शिजू द्या. खिमा जर कुकरला शिजवून घेतला तर तो जास्त शिजतो, म्हणून आपण खिमा गरम पाणी घालून बाहेरच शिजवून घेणार आहोत. साधारणतः 15 मिनिटात खिमा शिजेल. खिमा शिजला की मग यातील पाणी पूर्णपणे आटवून घ्या आणि खिमा अगदी कोरडा करून घ्या. वरून या खिम्यावर थोडंसं बटर घाला. आता पावाबरोबर सर्व करा झणझणीत खिमा. तयार झाला खिमा पाव. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक अशी रेसिपी जिने तुमचं आणि आमचं कित्येक पिढ्यांचं लहानपण भक्कम केलंय. पायाचं कालवण. पायाचं कालवण बनवण्यासाठी आपल्याला लागेल पायाचे 4 तुकडे, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, 1 चमचा शहाजिरे, 2 दालचिनीचे तुकडे, 7 ते 8 काळी मिरी, 3 ते 4 लवंग, 1 दगडी फूल, 1 मोठी वेलची, 3 ते 4 हिरवी वेलची, 2 चमचे खसखस, 1 जायफळ, 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या, 1 कांदा, 1 टोमॅटो, 4 ते 5 चमचे आले लसणाची पेस्ट, 2 ते 3 चमचे नारळाचं वाटण,
2 चमचे घाटी मसाला, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ, 4 ते 5 चमचे तेल आणि 3 चमचे दही. सर्वप्रथम पायाचे तुकडे साफ करून स्वच्छ धुवून घ्या. मग साहित्यामध्ये सांगितलेला सर्व अख्खा गरम मसाला घेऊन त्याची सुकी पूड तयार करून घ्या. यानंतर धुतलेल्या पायाच्या तुकड्यांना आलं लसणाची पेस्ट, हळद, मीठ आणि दही लावून 20 मिनिटं मुरवत ठेवा. आता प्रेशर कुकरमध्ये तापलेल्या तेलात मॅरिनेट केलेले पायाचे तुकडे घाला आणि तेलावर चांगले भाजून घ्या. पायाचे तुकडे तेलावर चांगले भाजत आले की मग यात चिरलेला टोमॅटो आणि कांदा घाला. थोडंसं पाणी घालून तेलावर हे पायाचे तुकडे चांगले भाजत राहा. निदान 10 मिनिटं तरी. दहा मिनिटांनंतर यात नारळाचं वाटण घाला. यानंतर यात घाटी मसाला आणि आपण तयार केलेली गरम मसाल्याची सुकी पूड घाला. या मसाल्यांमध्ये पाया छान भाजून घ्या. मसाल्याचा वास गेला आणि तेल सुटू लागलं की मग यात गरम पाणी घाला. आणि कुकरचं झाकण बंद करून 7 ते 8 शिट्ट्या करत पायाचं कालवण शिजू द्या. सात ते 8 शिट्ट्यांमध्ये पायाचं कालवण चांगलं शिजतं. आता गरज वाटल्यास या कालवणात मीठ घाला आणि कमी अधिक प्रमाणात पाणी घालून याचा रस्सा वाढवा. तयार झाली अगदी जुनी आजी आजोबांच्या काळातील एक पाकविधी, पायाचं कालवण. आज आपण बनवूया कच्च्या मसाल्यातील मटणाचा रस्सा. कच्च्या मसाल्यातील मटण रस्सा बनवण्यासाठी आपल्याला लागेल
अर्धा किलो मटण, 2 चमचे धणे, 2 चमचे जिरे, 1 चमचा शहाजिरे, 6 ते 7 काळी मिरी, 4 ते 5 लवंगा, 2 चमचे खसखस, 6 ते 7 लवंगी मिरची, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फूल, 1 जावित्री, 2 तेजपत्ते, 2 मोठे कांदे, 1 लहान वाटी आलं लसणाची पेस्ट, 1 टोमॅटो किंवा टोमॅटो प्युरी, 4 ते 5 चमचे दही, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम स्वच्छ धुतलेल्या मटणाला हळद, मीठ आणि दही लावून 15 ते 20 मिनिटांसाठी मुरवत ठेवा. यानंतर मिक्सरमध्ये कांदा घेऊन त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्या. कांदा वाटल्यानंतर सर्व अख्खा गरम मसाला घेऊन त्यात पाणी घालून त्याचंही वाटण तयार करून घ्या. तयार झाला कच्चा मसाला. आता जाड बुडाच्या पातेल्यात एक मोठी पळी तेल तापवायला ठेवा. तेल तापलं की मग यात आलं लसणाची पेस्ट घाला व नंतर वाटलेला कांदा घाला. तेल सुटेपर्यंत कांदा आणि आले लसणाची पेस्ट सतत भाजत राहा. कांद्याला छान तेल सुटलं की मग यात टोमॅटो प्युरी किंवा चिरलेला टोमॅटो घाला आणि 5 मिनिटं परतत राहा. पाच मिनिटांनंतर आपण तयार केलेलं वाटण यात घाला आणि हा मसाला चांगला भाजून घ्या. लक्षात ठेवा की या मटणाच्या मसाल्यात वापरले गेलेले कुठलेही जिन्नस आपण भाजून वाटलेलं नाही, म्हणजेच कच्चं वाटलंय. त्यामुळे हा मसाला आपल्याला बराच वेळ भाजून घ्यायचा आहे. मसाल्याचा वास जाईपर्यंत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला असाच भाजत राहा. मसाल्याला चांगलं तेल सुटलं की नंतरच यात मुरवत ठेवलेलं मटण घाला आणि या मसाल्यात मग मटण भाजत राहा. मटणाला पाणी सुटेपर्यंत मटण भाजत राहा.
5 ते 7 मिनिटांनी मटणाला तेल सुटायला लागेल. मटण तेल सोडू लागलं की मग यात 2 ग्लास गरम पाणी घाला. लक्षात ठेवा की मटण कधीही गरम पाण्यातच शिजवावं. आता हे मटण भांड्यातून प्रेशर कुकरमध्ये काढून घ्या आणि या प्रेशर कुकरचं झाकण बंद करून 6 शिट्ट्यांमध्ये हे मटण शिजवून घ्या. सहा शिट्ट्यांनंतर कुकर पूर्ण थंड झाला की मगच तो उघडा आणि या रस्स्यात मीठ तपासून पहा. गरज वाटल्यास मीठ घालून याची एक उकळ काढा. तयार झाला थोडासा वेगळा पण चवीला अतिशय जबरदस्त असा कच्च्या मसाल्यातला मटण रस्सा.